आता चाललो आपण वर. तिकडून आलेलो आपण. इथून जा लागते वर आपल्याला. काय जिकन या केलेले कोणी वर जाता जाता मी आड राहिला माणूस. आतापर्यंत कोणी शिकलं नाही. अजंता में थोड़ा आर्टिस्टिक है वो कला है वो. इथं आलेलो आपण. आता इकडे गणेश मंदिर आहे. ते आता इकडून जावं लागते आपल्याला. इथं आपण आता गणेश टेम्पल पाशी आलेलो. इथे चुकीली माफी नाही. डायरेक्ट खाली ते खाई पाहिली होती ना. डायरेक्ट त्या खाईत आहे माणूस. डायरेक्ट इथून एक पाऊल खाली आणि चांगला माणूस होता. इथं आलेला होता. पाहू शकता तुम्ही. इथं आता इथून आपल्याला वर तिकडे जावं लागते. तिकडे दुर्गा तोफ आहे. 1-2 पॉइंट आहे आता फक्त पाहायचे. एकदम वर आलेले आहात तुम्ही. एकदम आता ते तिकडून आलेलो आपण. तिथं पार्किंग लावलेली आहे तुम्ही पाहू शकता. 20 रुपये पार्किंगचे घेते. आणि तिथून आता समोर तुम्हाला एका दरवाज्यातून चारमिनार पाशी यावं लागते. आणि तिथून येऊन इकडे समोर हे टॉप पर जो मेंढा तोप सिनेमा. तिथून आपण इकडे आलेलो आहोत गणेश मंदिरापाशी. आणि आपल्याकडे एवढे थकलेले आहे. एवढे थकले ते तर म्हणते आम्ही वर येत नाही. चालेल वर चाल. हा काऊन आमचं घडी थकला. अजून 2 पॉइंट राहिले पाहायचे. आता पाणी पिऊ स्टॅमिना घेऊ. चला त्याच्याशिवाय काहीच नाही आमच्या पैसे. तू थांबू राहिला का इथंच पाहिजो. हा समोर तिकडे. हा हा बस आम्ही येतो बातच. चला इथून तुम्हाला वर जाण्यासाठी रस्ता आहे. चला मग आता इथून वर 1-2 पॉइंट पाहू. इथून सरळ घरी. चला आमचा गाडी थकलेला आहे. इथं तिकडून आलो आम्ही. आता इकडे चाललो वर. ह्यामध्ये 2 सुप्ते भेटले. कोणत्या गावचे आहे तुम्ही? काय नाव आहे तुमचं? युवराज. अरे वा. हे थकले नाही का तुम्ही? हे पा एवढ्याला पोट्टे. किती वर्ष वय असं तुमचं? 10-12 10-12 पोट्टे. 10-12 वर्षाचे पोट्टे एवढ्या खालून येऊ राहिली इथं वर. पोट्टे चालत येऊ राहिले. आता जावं लागते आपल्याला वर तिकडे. चला आता पाय रे. ते लहान पोट्टे चालले वर. आणि तू चल चल. स्टॅमिना काय पाहायचा आहे.
आपल्या भारताची संस्कृती आणि कल्चर एवढं मोठं आहे की ते 2 फॉरेनवाले आले इकडे पाहिले, पण आपल्याला जवळच्या जवळ असून आपल्याला पाहता नाही येऊ राहिलं. बहाणे काही देऊ नका, यावर आणि पहा, कारण की हे आपल्या पूर्वजांना मेहनत करून बनवलेल्या गोष्टी आहे. आपला एक वारसा आहे, ते आपल्याला समोर चालवा लागन, पाहा लागन. पर्यंत फिरा, पैसा काय येते जाते, पण फिरणं महत्त्वाचं आहे. 40 नंतर तुम्हाला हे दुखते ते दुखते, ते आजार चालूच राहते. म्हणून जोपर्यंत पाय नव्हते तोपर्यंत पाहून घ्या. आता आलेला आपण इथं, हे आमच्या गाडी बसलेले आहे इथं. हे लोकांपैकी 20 रुपये फेकले. बाबा, हे सगळ्या बॉटला घेऊन जा लागेल आपल्याला तिथं. हां, पैसे भेटेन का याचे? त्या चिठ्ठीची 20 रुपये आहे. हे जर तिथे दाखवली तर वापस घेऊ. हो, म्हणून तर सोबत ठेवली तू, या नाही तर फेकली असती इथं. स्टॅमिना पाहिजे एवढा राहिला. चला मग, वरती जावं लागते आपल्याला. हे इकडून आलेलो आहोत आपण आता. हे पा, अरे अप्पा, त्याच्यासाठी आलो आपण इकडे. 2 घंटे झाले. 2 घंट्यानंतर आम्ही आलो वर. पाहू शकता तुम्ही, पाण्याची टाकी आहे इथं, पण त्याची खराब अवस्था झालेली आहे. पाण्याच्या टाकीत पाणी नाही आहे इथं. तशी पाण्याची व्यवस्था केली होती वाटते इकडे. आता इकडून आपल्याला समोर जावं लागते. इकडे आले तर जास्त स्टंटबाजी नाही करायची. मुकाट्यानं हे भीता याच्या अलीकडेच राहायचं, नाही तर चांगला माणूस होता. आपली गाडी 2 चालले, आपल्यासोबत आहे ते खालून. इथे थकले असाल तुम्ही, बसाले मस्त झाड आहे इथं. विहीर आहे का ते? टाका आहे वाटते. तर इथून तुम्ही बरं जाऊ शकता. ते तिकडून पायऱ्या आहे आणि याला 12 तरी म्हणते. त्याच्यानंतर आपल्याला समोर तिकडे एक दुर्गा तूप पाहायला भेटन. चला आता वर जाऊ. चला आता. हे दर या उन्हाळ्यात किल्ला जायची. असं का? काचसाठी? ते जादा नाही काय होतं ना, मग ते जादा गवतो. हां हां हां, म्हणून जाळून टाकते नाही इथं. पायचा फोटो काढा लागते का? काढा काढा, फोटो काढा. अरे बाप रे, हे बा. चिंचेचं झाड आहे का? नाही, इथून चला समोर. हां हां हां, पा नाव, पा नाव. आलं अजून. चला आता इथून समोर.
बापरे, एवढ्या वर या लागते. आणि इथं एवढं थंडगार वातावरण आहे. हा हा. इथं सूचना दिली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे माहिती दिलेली आहे इथं, तुम्ही पॉज करून पाहू शकता. आणि हे इथून तुम्हाला शहराचा व्ह्यू भेटेल. इथून समोर जाऊ नका. इथं रस्ता बंद केलेला आहे. आणि इथून आपण आलेलो आहोत लेण्याच्या. पाहू शकता तुम्ही. हे इकडून आपल्याला आता वर जाण्यासाठी इकडून रस्ता आहे. इथं वर आपल्याला दुर्गा तो पाहायला भेटन. आता पाहू वर जाऊन. हे तर लय वर आहे इकडे. इथून यायचं असलं तर थोडं काटावूनच यायचं. पाहू शकता इकडून डायरेक्ट खालीच आहे, म्हणून थोडंसं विचार करून येत जा. थोडंसं सांभाळून यायचं. इथचा रस्ता बंद केलेला आहे. तुम्हाला जास्त स्लो वाटत असेल तर तुम्ही 2x न पाहू शकता. हे इथं आलो आपण एकदम शेवटच्या स्पॉटवर. हे पाहू शकता इथून. इथं दुर्गा तोफ म्हणत होते ते हे समोरची. आता जाऊ तिथं आणि पाहू. तोपर्यंत हे तुम्ही आसपासचा परिसर पाहू शकता. चॅनल ए फॉर जोकर 96 हे आपल्याला 2
इथं आपल्याला आपले मित्र सापडलेले आहे. काय नाव आहे दादा तुमचं? सांगली. तुम्ही? अरे वा, हे सांगलीहून आलेले आहे. आम्ही वाशिम कारंजावरून एवढ्या दुरून पाहायला या लागले लोक. तर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही पाहायला पाहिजे, नाही तर मग 40च्या नंतर काही तुम्हाला सवड नाही सापडत. हाय वय तोपर्यंत पाहून घ्या. पैसा काय कैसा आहे कमावता येते तुम्हाला, पण अशा गोष्टी एक वेळा निसटल्या जीवनातून की निसटल्या. त्याच्या खाली खूप आवडतं. इथं समोर जनार्दन स्वामी मंदिर आहे. आणि हे पाहू शकता इथं खाली. हे इकडे आलो आपण मंदिरात. इथं एवढी गरमी आहे बाहेर, पण इथं आतमध्ये एवढं थंडगार वातावरण आहे. हे इकडून मंदिराकडून आलेलो आपण आता इकडे समोर काळा पहाड तोफ. ही तोफ आहे. हे पाहू शकता तुम्ही किती मोठी तोफ आहे. ते आमचा गडी तिथं वाट पाहू राहिला. आता जावं लागेल आम्हाला तिथं. आता इकडे आपण आलेलो दुर्गा तोफपाशी. इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. आता इकडे आपल्याला वर जावं लागते. बापरे, थोडंसं जपून चालत जा. इकडे तर आलेलो आपण. हे पाहू शकता तुम्ही दुर्गा तोफ. आपला गडी नको म्हणजे रे सिक्युरिटी अजून एकाला हाणलं पहिले तिथं. खाली पाहिजे काळी घेऊन आमचा गडी मस्त माहिती देते. उतरले ना खाली खूप. हां, ते आपली काळा पहाड आणि आपली दुर्गा तोफ. आता इथं आपला प्रवास संपलेला आहे. आता तेवढं पाणी मी पितो आणि आता चला बाबा घरी. थांबत जा लागेल. चला मग, आसपासचा परिसर पाहू शकता तुम्ही. हे पहा. आणि इथं आल्यावर जास्त उचापत्या करू नका. चांगल्या मनानं या, चांगल्या मतानं पा मस्त, आणि सुखरूप घरी जा. जास्त काही माज करायचं नाही इथं आल्यावर. चला मग, ते किल्ला पाहू शकता तुम्ही. किल्ल्याची घेराबंदी म्हणजे ते साईडच्या भिता, ते तिकडून आलेलो आपण. तिथं पार्किंग लागते. तिथं 20 रुपयाची तुमची तिकीट काढते. तिथून गेटमधून बाहेर आलं, हे आतमध्ये आलं की तिथं हे हत्ती हौद, आणि तिथून मग हे भारत माता मंदिर, तिथून चांद मिनार
इथून समोर आले की इथं पाण्याची व्यवस्था आहे समोर. आणि इथून इकडे आले समोर तुम्ही की इकडे तोफीकडे याचा रस्ता आहे इकडे समोर. बस एवढं सांगायचं होतं. गडावर चढताना पायऱ्या तर मोठ्या मोठ्या असल्या म्हणजे तिरप जायचं. हां तिरप जा म्हणते. पायऱ्या राहते असं 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 जा. हां तर आता तुम्हाला पायऱ्या